धन्य भावशेय ज्याचे हृदय निर्मळ तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप भगवान श्री ज्ञानोबा अखंड संयम समाधिस्थ दरबारामध्ये साधू संतांच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने पुण्यसलिला भगवती इंद्रायणी मातेच्या तीरी आपण सर्वजण वस्तू समयी भगवान श्री ज्ञानोबा मूर्ती स्थापना वर्धापन दिन त्यानिमित्त असणारी सेवा आहे. सर्व महापुरुषांच्या साधुसंतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून त्यांच्या कृपाशीर्वादाने जसे आपल्याला चिंतनवृत्ती सेवा करता येईल तसा आपण प्रयत्न करू. थोर साधुसंत महापुरुष या ठिकाणी सिद्ध साधक या ठिकाणी विराजमान आहेत. त्यामध्ये मी असणारा अल्पज्ञ बद्ध असा जो काय पामर माझ्याकडे ही सेवा आहे, तरी पण तुम्ही तुम्ही उदार कृपा तुकोबऱ्यांच्या वचनानुसार आपल्याला ही सेवा करायची आहे. आता त्याची कृपा अवश्य येईल वाचे सरिसे कैल काही तैसे निवेदन धानुसे देखणे करेजी अनुतेजी तैसे ज्ञान माझे स्वामी प्रती या नामदेवरायांच्या वचनाप्रमाणे नवे भूतश्रुत बहुश्रुत नवे ज्ञानशील शासन दुर्बळ वैष्णवांचा तुम्हा साधू संतांचा आशीर्वाद तुमच्या पुढं काही सांगावं असं माझा अधिकार नाही, पण तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राहणार त्याचं सर्वांना ज्ञातच आहे. भगवान श्री ज्ञानोबा मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा सोहळा आहे, वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त सोहळा म्हणजे श्री गुरुबंधू हरिभक्तपरायण श्री आनंदजी महाराज दरवर्षी हा उत्सव करत असतात आणि त्यांची सेवा आहे. पूज्य वैकुंठवासी श्री बालूजीजी महाराज यांचा असणारा अनुग्रह यांचा असणारी कृपा त्यांची सेवा त्यांना जीवनामध्ये घडली आणि सेवा घडल्यामुळे त्यांच्या कृपाशीर्वादाने त्यांनी सांगितलेली जी उपासना आहे उपासनेला थोडं चालवावे या नियमानुसार जे काही साधुसंतांनी मार्ग दाखवला मार्गी बहुतेकाची गेली साधुसंत का जा बाजाने अशी गरजेचे पुराणे साधुसंतांनी त्यांची पण ते चालू जातात न पुढे गुंता कुठे काही त्यांनी जो मार्ग दाखवला त्याप्रमाणे ते मार्गक्रमण करतात. अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. ज्ञानोबांचा असणारा दरबार आहे. सर्व सिद्ध साधक महात्मे जिथे एक एकामुळे बळी कोण कोणाची सेवा करणार मनुष्य कोणाची सेवा ऐकणार आहे. सगळे इथं महापुरुष आहेत महात्मे आहेत. कीर्तन करण्याचा उद्देश फक्त या सर्व साधू संतांची कृपा प्राप्त व्हावं हाच उद्देश आहे. विठ्ठल अत्यंत गोड चार चरणाचा अभंग आहे. तो बरा आहे. या अभंगातून जो भगवत भक्त भगवान परमात्म्याची आराधना करतो सेवा करतो शुद्ध अंतकरणाने सेवा करतो त्याला जगदगुरु तुकोबऱ्या धन्यता देतात. थोडं जर आपण चिंतन केलं मनुष्याच्या जीवनामध्ये जगदगुरु श्री शंकराचार्य सांगतो मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव करियसी. सगळ्यामध्ये श्रेष्ठत्व सांगत असताना जीवनामध्ये जर आपल्याला आत्यंतिक कल्याण करून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये काय असली पाहिजे भक्ती असली पाहिजे भाव असली पाहिजे. ज्ञानोबा गुण वर्णन करतात. जर अंगात जर शक्तीच नसेल बळच नसेल तर पुढचा विचार करता येईल का. बळ नसेल तर शक्ती येईल का अंगामध्ये. भाव नसेल भक्ती नसेल तर मुक्ती प्राप्त होईल का. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात
येईल शक्ती बोलवणे श्री ज्ञानोबा सांगतात. भाव नसेल तर भक्ती होऊ शकत नाही, भक्ती नसेल तर मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. जसं ज्ञानोबा सांगतात जीवनामध्ये अंतकरणामध्ये शुद्ध भावना परमात्म्याविषयी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान तेने तिसे आले महिमान, साधू कर्मज्ञान योग्य अधिकतरा असं म्हटलेलं आहे. त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी. श्री नारद म्हणून सांगतात सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर भक्ती आहे. त्या परमात्म्याची जर आपण आराधना केली, आता आपण नेहमी म्हणतो पुढे भक्तीने धैर्य हाती मागे धर्म येते स्थिर केली ज्याच्या पुढे भक्ती सिद्ध आनंदी लागली पंथिका. भक्तीने पुढे हाताला धरलं, भक्तीच्या बदली जन्मले ज्ञान. मी आता सांगितलं शांती प्रमाण आत्मारांचं प्रमाण. भक्तीच्या पोटी ज्ञान आणि वैराग्य प्राप्त होत असतं. जर नुसतं वैराग्य असेल, सुंदर वर्णन केलेले खरगोश शुष्क निर्दग्धा असं म्हटलेले. कोरडं वैराग्य भक्तीविना वैराग्य असेल आणि भक्तीविना जर ज्ञान असेल तर ते सफल होत नाही. विठ्ठल परमात्मा ठिकाणी भक्ती पाहिजे. तर ती भक्ती कशी पाहिजे? ती दांभिक भक्ती नको परमात्मा ठिकाणी. एखाद्या व्यवहारामध्ये आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला, आपल्या ठिकाणी त्यांच्याविषयी जर आदरभाव नसला तरी सुद्धा आपण बाह्य उपचार जर चांगले केले तरी तो प्रसन्न होतो. कारण त्याला काय कळणार आहे, बाह्य उपचारावरून तो प्रसन्न होतो. पण परमात्मा तसा बाह्य उपचारावरून केवळ प्रसन्न होत नाही. ज्ञानोबाऱ्यावरून त्याचा अर्जुना माझ्या ठाई आपण पेन सर्वस्व नाही, मी उपचारे कवनाही नागळे का. ज्ञानोबाऱ्यावरून आपण परमात्मा ठिकाणी जर भाव नाही धारण केला आणि जर आपण बाह्य उपचार पुष्कळ केले आणि जर अंतःकरणामध्ये जर भावना नसेल तर ती भक्ती जी आहे परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. माऊली गोड वर्णन करतात कणेविन सोपटे कणसे लागली गणदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. तैसे माझे भक्तीविन जळते जियाले पण अगा पृथ्वीवरील पाषा नसती काय हिवराची दाट सावली सजनी जैसे वाहिली. तैसे पुण्य डावलून गेल्या भक्ताते निंब निंबोया मोडून आला, अरे तो कावयासी सुकाळू झाला. तैसा भक्तीहीन वाढीन नला दोषाची लागे. नामदेव म्हणतात भक्तीविन जिने जवळ लागेरवानी देवा पाय नाही भाव भक्ती वरी वरी भाव समर्पिला जीव नाही तो हा वेगळीचा. परमात्म्या ठिकाणी भक्ती अत्यंत असणं महत्वाचं आहे. पण ती भक्ती करीत असताना परमात्म्या ठिकाणी अनन्यता असणं अत्यंत महत्वाचं सांगितले. भक्तीचे प्रकार सांगितले. नवविधा भक्ती आहे. श्री नारद मुनींनी 11 प्रकारची भक्ती सांगितली. पण त्या भक्तीच्या गुणाशी अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असणं अत्यंत महत्वाचं आहे. भक्तीचं चिंतन करीत असताना श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्म निवेदनम. श्री रूप गोस्वामींनी भक्तीचे पुष्कळ प्रकार केले. त्यामध्ये एकांगा आणि अनेकांगा असे 2 भेद त्यांनी केले. एकांगा भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णुस्मरण ही जी भक्ती आहे ही एकांग भक्ती आहे आणि पूजा शक्ती ही जी भक्ती आहे ही अनेकांग भक्ती आहे. विठ्ठल पूजाधिकामध्ये ज्याची प्रवृत्ती आहे. आता थोडं भक्तीचं लक्षण करीत असताना देवश्री नारद मुनींनी भक्तिशास्त्रामध्ये भक्तिसूत्रामध्ये सुंदर वर्णन केलेले आहे. तल लक्षण आणि वाचन ते नाना मतभेदा. त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं पूजा विश्व अनुराग इति पाराशर्या. पाराशर्या म्हणजे पराशर ऋषींचे पुत्र जे काही व्यासमुनी त्यांनी काय सांगितलं, पूजा विश्व अनुराग. पूजेच्या ठिकाणी ज्याचा अनुराग आहे त्याला काय सांगितले ती खरी एक प्रकारची भक्ती अशी सांगितली. भक्तीचे पुष्कळ प्रकार आहेत. ज्याचा जसा अधिकार असेल, जसे ज्याच्या ठिकाणी जशी भावना असेल, भक्ती असेल तशी तो परमात्म्याची आराधना करू शकतो. कुणी स्मरण करेल, कुणी अंतःकरणामध्ये दास्यभाव धारण करेल, कुणी अंतःकरणामध्ये सख्यभाव धारण करेल, कुणी अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव धारण करेल. आपल्याला माहिती आहे जगन्नाथपुरीला श्री कर्माबाई होत्या, त्यांच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव होता. सकाळी उठल्या काही आंघोळ वगैरे न करता तसंच ते खिचडी तयार करायची आणि भगवान परमात्मा भोग लावायचे दाखवायचे. भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचे आणि ती खिचडी खायचे. एक ब्राह्मण घरी आले, म्हटले बाई तुम्ही आंघोळ करत नाही, काही स्नान करत नाही, नित्यनेम करत नाही, तर तशीच खिचडी करता, तसं करणं देवाला प्राप्त होत नाही. कर्माबाई सकाळी उठल्या, स्नान केलं, झाडून काढलं, सारून काढलं, हे सगळं करत सकाळचे 10 वाजले. आता भगवंताला भूक लागते सकाळी 6 वाजता. नंतर जी काही बालकृष्ण आहे परमात्मा सकाळी लहान मुलांना भूक लागत असते. भगवान परमात्मा त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले, म्हणजे तुला नसता उद्योग करायला पूर्वीच्या कर्माबाई मला भोग लावत होत्या, तोच
तुम्हाला प्राप्त होत होता. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणाचा जो वात्सल्य भाव आहे, तुम्ही वात्सल्य भावाने परमात्म्याची आराधना करतो. स्मरणाशक्ती, श्रवणाशक्ती, श्रवण तुकोबऱ्या वर्णन करतात. कीर्तन ऐकावया भुलले श्रवण श्री मुकुंद वचन. जे कुठे कीर्तन चालू असतं, कीर्तन चालू असतं की लगेच साधकाची ओढ लागते. कधी श्रवण कीर्तन ऐकावया भुलले श्रवण. पाठ कधी चालू होतील, कधी भजन चालू होईल, कधी पाठ चालू होईल, कधी ज्ञानोबऱ्यांचा सोहळा चालू होईल. जी काही माणसाची जी काही आसक्ती आहे, इच्छा आहे, साधकाची वृद्धिगत झालेली आहे, तिचा अतिरेक झालेला आहे मनाचा. कधी श्रीमुकुल वचन देखावया, ज्ञानोबऱ्यांचं मंदिर बंद आहे, श्री पांडुरंगाचं मंदिर बंद आहे. कधी आमचे दोन डोळे भरून या पाहेन तुझे रूप, याची मला सुख दे देवा. कधी मी देवाला डोळे भरून पाहेन. ही जी आहे भक्तीची अंतःकरणातली भावना आहे. स्मरणाशक्ती, दास्याशक्ती, सख्य भाव, ठीक आहे, तो प्रेमाचा पुतळा, मैत्रीची चितकळा आणि ज्ञानोबऱ्या गोड वर्णन करतात. जी काही अर्जुनाने जी भक्ती केली, सख्येती महत्वा, सख्य भावाने जी काही परमात्म्याची आराधना केली, ते सख्य भाव म्हणजे मित्रभाव आहे. त्यामुळे जसं दोन मित्र एकमेकांमध्ये राहतात, तशाप्रमाणे देवाच्या भोगायत त्यांनी खेळता आसन केला म्हणजे कृष्णा म्हणून हाकारी जे देवाला जसं आपण दोन मित्र एकमेकाला बोलतात, तसं अर्जुन आणि भगवान परमात्म्याचं नातं होतं. हा असणारा अंतःकरणातला सख्य भाव आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, दास्य, अर्चन, वंदन भक्ती श्री अक्रूर महाराजांनी केली. पृथ्वीराजाने अर्चन भक्ती केली. असे जे काय सर्व आत्मनिवेदन श्री बळी महाराजांनी आत्मनिवेदन भक्ती केली. अशी भक्तीची उपासना आराधना करीत असताना त्यामध्ये एक भक्तीचं लक्षण सांगितलं. परमात्म्याची जी काही अनेकांग स्वरूपाची असणारी जी भक्ती आहे, पूजा दिशू अनुराग इति पाराशर्य. अनुराग, रागाच्या पश्चात जो निर्माण होतो त्याला अनुराग म्हणायचं. राग म्हणजे आसक्ती, प्रेम, भगवतविषयक प्रेम, सांसारिक प्रेम नाही. सुखानुषयी राग असं म्हटलेलं आहे. जिथं आपलं सुख वाटतं तिथं प्रेम निर्माण होतं. अशी ही भक्ती करायची. ती भक्ती करत असताना, पूजा करीत असताना त्यामध्ये पूज्य, पूजक आणि पूजा अशी त्रिपुटी प्राप्त होते, निर्माण होते. पूज्य म्हणजे ज्याची आपल्याला आराधना करायची, पूजक म्हणजे पूजा करणारा, आणि पूजन म्हणजे पूजाची जी काही असणारी क्रिया. पण त्यामध्ये एक सांगितलं गेलं, पूजा करीत असताना सर्वप्रथम त्या आराध्याचं यथार्थ ज्ञान होणं अत्यंत महत्वाचं आहे. आराध्याचं यथार्थ ज्ञान नसेल तर ती पूजा परमात्म्याला समर्पित होत नाही. माझा जो परमात्मा आहे तो सर्वांतर्यामी आहे, सर्वांतरवासी आहे, सर्वांच्या हृदयामध्ये आहे, तो सर्वांमध्ये व्याप्त आहे. तो सर्व ज्याने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, येतो इमानी भूतानी जाय, ते ज्याने सर्व निर्माण केलं. असं आपल्याला परमात्म्याचं यथार्थ ज्ञान पाहिजे. आनंदाद्वय नित्य निरामय एका निजते योगी याचे. नाहीतर भक्तीचं चिंतन करत असताना अज्ञानी जीव सुद्धा भक्ती करतो, पण तो भक्ती कसा करतो, ऐसा अखंड भजन करी उघा नसे क्षण बरी, आघेविनी गावद्वारे आहे जसे. त्या भक्तीला काय अर्थ आहे का? ज्ञानोबऱ्या म्हणतात ना, आदित्यवारी वाडी भैरवा पात्रे, नित्य नैमित्तिकी कर्मे सांडी, मग बैसे नवचंडी, पाठी सोमवार पारे बेलेसी हिंगा धावे. असं अखंड भजन करे. सोमवार आला की बेल घेतो आणि महादेवाच्या दर्शनाला जातो, मंगळवार आला की देवीच्या दर्शनाला जातो, बुधवारी भगवान विष्णूची आराधना करतो, गुरुवारी श्री दत्तात्रेयाची आराधना करतो, शुक्रवारी श्री संतोषी मातेची आराधना करतो, शनिवारी श्री मारुतीरायांची, रविवारी श्री भैरवनाथाची आराधना करतो. असं अखंड भजन करतो. पण त्यामध्ये उपास्याचं यथार्थ ज्ञान नसल्यामुळं ही भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. अज्ञानाची भक्ती, इच्छेची संपत्ती तयाची जितकी बोध कैसा, जरी यप्यने देवता भक्ता यजंते श्रद्धान्विता तेपी मामेव कौंते यजंत्य विधीपूर्वकम. परमात्मा सांगतात ती माझीच पूजा होत असते, जरी त्यांनी त्या देवतेची पूजा जरी केली. सांगण्याचं तात्पर्य त्या उपास्याचे यथार्थ आपल्याला ज्ञान असलं पाहिजे पूजा करीत असताना. आणि मग ते पूजेमध्ये पूजेचा विधी सांगितला. आपण हा सगळा पूजेचा विधी आज का सांगतोय, त्याचं कारण आहे आज भगवान श्री ज्ञानोबऱ्यांच्या मूर्तीचा वर्धापन दिन आहे. आणि मूर्ती म्हटली तर तिथं त्या ठिकाणी पूजा आलीच. नाहीतर आता पुष्कळ मंदिर पण पूजाच नाही. विठ्ठल मंदिराची स्थापना होते, पण जशी योग्य पूजा व्हायला पाहिजे तशी काही पूजा होत नाही. आपण पाहतो काय ती पूजा असते, तिथं सकाळी पुजारी येतो, देवाला काम घातलं, तिथं साखर ठेवतो, सगळे मोरे देवाच्या अंगावर चढलेले असतात. ती काही पूजा होती का? कोणी पण येतं देवाला भुका लावतो, सगळ्या तोंडाला भुका लागलेला असतो.
म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जसं आपण पूजन केलं पाहिजे, जसं जपलं पाहिजे तसं आपण करत नाही. कारण अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे हृदयाची मूर्ती भावशुद्धी जाणून या ज्ञान फलद्रूप होण्यासाठी ही उपासना संतांनी सांगितली. विठ्ठल विठ्ठल. पूजा कशी करायची? पूजा करीत असताना त्यामध्ये एक प्रकार सांगितला. शुद्धी न्यासादी पूर्वांग कर्मनिर्वाह पूर्वकम अर्चनंत उपचारानं मंत्रेण उपपादनम. हे शुद्धी न्यासादी पहिल्यांदा धीरशुद्धी आहे, अंतरशुद्धी, बाह्यशुद्धी, न्यास. ठीक आहे, न्यास त्यामध्ये सांगितले. न्यासाच्या विधी काही मला माहित नाही, तिथं सांगितलेलं आहे. शुद्धी न्यासादी कर्मनिर्वाह पूर्वकम अर्चनंत उपचारानं मंत्रेण उपपादनम. आणि मंत्रोच्चाराद्वारा जी परमात्म्याची जी पूजा आहे ती पूजा सांगितली. ती पूजा करीत असताना श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये श्री उद्धवजी भगवंताला प्रश्न करतात, मला पूजा विधी सांगा. ज्या योगाने तुमची आराधना सफल होईल, ज्या आराधनाच्या द्वारे तुमचं दर्शन होईल असा आम्हाला कर्ममार्ग सांगा. परमात्म्याने त्या ठिकाणी त्रिविध यज्ञ सांगितला. त्रिविध यज्ञ सांगत असताना एक वैदिक यज्ञ, तांत्रिक यज्ञ आणि मिश्र यज्ञ. यज्ञ शब्दाचा अर्थ यज्ञ शब्दामध्ये यश धातू आहे. यज नाम पूजायाम. ठीक आहे, पूजा करणे म्हणजे वैदिक पूजा, तांत्रिक पूजा आणि मिश्र पूजा. ती पूजा करीत असताना त्या ठिकाणी 8 प्रकारचे पूजास्थान सांगितले. 8 प्रकारचे पूजास्थान. विठ्ठल विठ्ठल. पूजेचा विधी सांगत असताना त्यामध्ये 8 प्रकारचे पूजेचं स्थान सांगितले. प्रतिमा सांगितली. प्रतिमा सांगत असताना पुढं अग्नी, जल, सूर्यदेवता, गुरु, श्रीगुरु, ब्राह्मण असे जे काही 8 स्थान आहे ते 8 स्थान पूजेत सांगितले. आणि आपलं जे काही हृदय आहे ते हृदय हे पूजेचं स्थान सांगितलं. ते पूजा करत असताना त्या प्रतिमाही 8 प्रकारचे सांगितले. त्यामध्ये शिलेची प्रतिमा आहे, शिला नाम पाषाणाची. काष्टाची प्रतिमा सांगितली गेली. शिला, काष्ट, मृत्तिका, चित्राची आहे, चित्राची प्रतिमा सांगितली गेली. अशा ज्या सर्व प्रतिमा आहेत आणि शुद्ध अंतःकरणामध्ये जी गेलेली भगवंताची आराधना ती परमात्म्याला प्राप्त होते. या सर्वांमध्ये महत्त्वाचं जर काय असेल तर शुद्ध अंतःकरणाने काय केलं पाहिजे? भगवंताचं पूजन केलं पाहिजे. ते भगवंताला प्राप्त होते. पूजेमध्ये परत षोडशोपचार आहे, पंचोपचार आहे, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य. काही नसेल तर मग तुझ्या नामाचे सकल पूजा अर्चन मंत्रमाळ, धूप, दीप, नैवेद्य, फळ, तांदूळ, वाहू, पुष्पाने तुका म्हणे. काहीच नसेल तर हे प्रमाणे म्हणून काहीच आणायचं नाही असं नाही. याचं कधी कधी असं होतं, माणसाकडे सिद्धता असते, साधन सामग्री असते, पण माणूस म्हणतो आळस करतो, जाऊ द्या तुझ्या नामाचे सकल पूजा अर्चन मंत्रमाळ, धूप, दीप, नैवेद्य, फळ, तांदूळ, वाहू, पुष्पाने तुका म्हणे असा विधी सांगितला गेला. पण ते अनन्यता पाहिजे त्यामध्ये, असं म्हणून जमत नाही. एक महात्माजी होते, ब्रह्मवर्त पुराणामध्ये कथा आलेली आहे. त्यांनी सांगितलं, दरिद्री होते, प्रतिष्ठानपूर म्हणजे सध्याच्या पैठण क्षेत्रामध्ये राहत होते. नित्य गंगेचं स्नान करावं आणि दरिद्री असल्यामुळे भगवंताची आराधना घडत नव्हती. भगवंताची आराधना घडत नसल्यामुळे एकदा काय झालं, एका महापुरुषांच्या मुखातून त्यांनी भगवत कथा श्रवण केली, पूजा धर्म श्रवण केला, भगवत प्राप्तीचं साधन श्रवण केलं. श्रवण केल्यानंतर त्यांना असं कळलं, जरी मनुष्य दरिद्री असतात तरी अंतःकरणात त्या मनोभावनेने जरी परमात्म्याची आराधना केली तर ते परमात्म्याची आराधना परमात्म्याला प्राप्त होते. मग काय, मग अत्यंत प्रसन्न झाला. पहाटे उठून गोदावरीमध्ये स्नान करायचा आणि एकांतामध्ये जाऊन ध्यान करायचं. ध्यानामध्ये ते मला ध्यान करायचं आहे, त्याने काय कमी करावं का माणसाने? कमी करू नये. मग सुवर्ण मंदिर भगवंताचं उभारलं, रत्नजडी सिंहासन निर्माण केलं, भगवान श्री विष्णूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली, जी काही गंगेचे जे काही जल आहे सुवर्ण कुंभामधून परमात्म्याला अभिषेक केला. अत्यंत ध्यानामध्ये रंगून गेले, तासन तास त्या ध्यानामध्ये रंगून जायचे. देवाला नैवेद्य समर्पित करायचा. एकदम मग शुद्ध गाईच्या दुधाची खीर तयार केली, विलायची, काजू बदाम काय असेल ते असते, गुरुवारी बाबासारखं संगीत मसाला वगैरे सर्व घालतात. आणि मग ती जी काही खीर आहे परमात्म्याला समर्पित केली. थोडी त्यांना शंका वाटली, आपण एक खीर भगवंताला दाखवतो म्हणजे देतो, भगवंताला समर्पित करतो, पण अत्यंत उष्ण आहे, गरम आहे. त्यांनी ध्यानामध्ये 2 बोटं जे आहेत ते खीरमध्ये बुडवले. त्याचा परिणाम ते 2 बोटे भाजले, ध्यानामध्ये भाजले. त्यांना अत्यंत दुःख झाल्यामुळे मी काय अभागे म्हणे, भगवंताला मी भोग लावत असताना ही जी काही खीर आहे अत्यंत उष्ण आहे आणि ती गरम खीर मी भगवंताला दाखवली. आता भगवंताला किती दुःख झालं असेल. ह्या दुःखामुळे त्यांचं ध्यान भंग पावलं. ध्यानातून ज्यावेळेस ते बाहेर आले तेव्हा त्यांची जागृतीमध्ये 2 बोटं भाजले होते. विठ्ठल पाहिल्यानंतर भगवान श्री वैकुंठाधिपती महाविष्णू वैकुंठामध्ये हसले
हसल्यानंतर देवी लक्ष्मी माता म्हणतात भगवान का हसते तुम्ही? काय सांगायचं म्हणजे तो जो भक्त आहे तो भक्ताचा सर्व प्रकार सांगितला. भगवंताने विमान पाठवला आणि त्याने वैकुंठाला आणलं. विठ्ठल पूजेमध्ये अंतकरणाची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. अंतकरणामध्ये जर एरवितरी पण होता अल्पशुद्ध नसता बाह्य कर होतो तत्वता विप्रमुखा मत जैसा शृंगारीला गाढव कीर्ती नामीला कटू तुझ्या मातीला मुखे वर्णन करता ओस प्रणित तोरण बांधिले उपवासे आणले लिंपिले कुंकुम शेंदूर केले कान ते हिने कळस ढेमाचे पोकळ जळो वरिले झळाळ काय करावे चित्री फळ आतो शेण. काय उपयोग आहे का? आता मी ह्याचे काही दृष्टांताचा अर्थ सांगत बसत नाही. म्हणजे ज्ञानोबराय वर्णन करता जर अंतकरण जर शुद्ध नसेल बाहेर केलेलं कर्म सर्व कसं असतं? निरर्थक असतं. म्हणून पूजेमध्ये बाह्य अंग तर अत्यंत महत्वाचं आहे. पण सर्वांमध्ये श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर तुकोबराय अभंगाच्या पहिल्या सुकृतिवान धन्य हा. तो पुण्यवान आहे तो धन्य आहे. जीवनामध्ये तो धन्य होऊ शकतो. इतर कोणी धन्य होऊ शकत नाही. जीवनामध्ये या व्यावहारिक सत्तेमध्ये आपण जर पाहिलं तर पुष्कळ आहे. पुष्कळाकडे सत्ता असते, सामर्थ्य असतं, ऐश्वर्य असतं, संपदा असते, पण ते धन्य होऊ शकत नाही. श्री नाथ महाराज सांगतात धन्य जगी तोची एक हरी रंगनाचे राम कृष्ण सदा स्मरे वाचे. त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, पांडुरंगाची वारे, मुखामध्ये ज्ञानोबाचं नाव आहे, ज्ञानेश्वरी गाथेचं वाचन करतो, सेवा करतो, तो धन्य आहे. धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ. भावशील अंतकरणामध्ये ज्याच्या भावना आहेत धन्य आहे. पण अंतकरणामध्ये शुद्ध भाव होण्यासाठी काय पाहिजे? अंतकरण निर्मळ पाहिजे. भावाचं चिंतन करीत असताना भाव आणि प्रेम, भाव आणि भक्ती थोडा विचार केला तरी दोन्ही शब्द एकार्थवाचक. श्रद्धा, विश्वास, प्रेम, भाव, भक्ती सगळे एकार्थवाचक शब्द येते. अंतकरणामध्ये जी काही शुद्ध भावना, प्रियस्य भावा, जी काही प्रेमाचा जो काही भाव आहे, भावाचं चिंतन करीत असताना प्रेम नसतो प्रथम अवस्था भावा असं म्हटले. प्रेमाची प्रथम अवस्था भाव, भावाची परिणित स्थिती म्हणजे प्रेम. विठ्ठल भाव कशाला म्हणायचं? शुद्ध सत्व विशेष आत्मा प्रेम सूर्यांशु साम भाग्य साम्य भाग ऋषिभिश्चित्त मासुन्य तुलसो भाव उच्चते. शुद्ध सत्व विशेष आत्मा श्री रूप गोस्वामी वर्णन करतात. जी काही रजतमाचं मिश्रण निघून गेलेलं आहे, शुद्ध अंतकरणामध्ये सत्वगुण प्रतिष्ठापना झालेली आहे. शुद्ध सत्व विशेष आत्मा आणि प्रेमरूपी सूर्याच्या किरणाप्रमाणे भगवत रुचीमुळे होणाऱ्या जी चित्ताची द्रवावस्था, त्याला काय म्हणते? दूतस्य भगवत धर्मा धारावय कथांगता सर्वेश्वर मनुष्य वृत्ती भक्ती किंवा विधी श्री मधुसूदन सरस्वती सांगतात. भगवत रुचीमुळं, भगवत प्रेमामुळे चित्ताची होणारी जी द्रवावस्था, ती जी द्रवावस्था ज्याच्यामुळे निर्माण होते त्याला भाव असं म्हटलेलं आहे.
प्रेमाचं चिंतन करत असताना ते रूप गोस्वामी सांगतात सम्यक स्फुरित सांगतो प्रेमाचा अतिरेक ज्याच्या ठिकाणी अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि भाव अंतकरणाचा जो काही भाव आहे एका सुदृढ स्थितीला प्राप्त झालेला आहे म्हणजे भावाची परिणत स्थिती म्हणजे त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. आणि असं प्रेम असं जे काही भाव ज्याच्या अंतकरणामध्ये उदयाला आला तो कसा आहे धन्य आहे. धन्य भावशील बऱ्याच सांगता भाव नाही म्हणे अभावित सदा त्याच्या खेदा काय सांगू भावबळे आकडे येरवी नाकडे करकळे आवळे पैसा हरी तीर्थप्रती भाव धनेरे करुणा भावे विना देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा काही काही नाही तो भावाची कारण देवाकारणे भाव तस्मात भावनेशिवाय तस्मात विद्येते देव काष्टेनं पाषाणेनं मृण्मय भावे हे विद्येते देव भावाशिवाय परमात्म्याचं यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. अंतःकरणामध्ये जी काही शुद्ध भावना त्याच्यामुळे परमात्म्याचं दर्शन होतं. पण ते कसं हृदय पाहिजे श्री तुकोबाराय सांगतात ज्याचं हृदय निर्मळ आहे ते निर्मळ हृदय कसं पाहिजे त्या हृदय पवित्र हृदय आहे तर ते कशावर ओळखायचं ज्या हृदयातून रजतमाचं मिश्रण निघून गेलेलं आहे ज्या हृदयातून कामना निघून गेलेली आहे. भक्तीचं चिंतन करत असताना श्री नारद मुनी सांगतात गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम ही जी काही भक्ती ज्याला प्राप्त झालेली आहे गुणरहितम म्हणजे अंतःकरणामध्ये जे काही रजतम आहे रजतमाचं मिश्रण निघून गेलेले आहे. पहा भक्तीचं चिंतन करत असताना आणि भक्ताचे प्रकार करत असताना 3 प्रकारची भक्ती सांगितली आणि 3 प्रकारचे भक्त सांगितले. सात्विक राजस तामस 3 प्रकारचे भक्त आहेत. अर्थार्थ जिज्ञासू हे 3 प्रकारचे भक्त गीतेमध्ये सांगितले गेले. भक्तीचा प्रकार करत असताना सात्विक भक्ती आहे राजस भक्ती आहे तामस भक्ती आहे. मग गुणरहितम कसं काय म्हटलेलं आहे जरी भक्ती असते भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा श्री उद्धवजींना सांगतात की ही जरी सात्विक राजस तामस भक्ती असते तर या तिन्हीच्या पलीकडे निर्गुण भक्ती आहे. विठ्ठल निर्गुण भक्ती म्हणजे गुणरहितम ज्या भक्तीतून सर्व गुण निघून गेलेले आहेत त्रिगुण निघून गेलेले आहेत. कारण सत्वगुणाचा बंध सुद्धा सांगितलंय सत्वा संजय ते ज्ञानम तत्र सत्व निर्मलत्व प्रकाशक मनामय सुखसंगेनं बदनाती ज्ञानसंगेनं चाणक ज्ञानाच्या आसक्तीनं आणि सुखाच्या इच्छेनं जो काही सत्वगुण आहे सत्वगुण सुद्धा जीवाला बांधतो. म्हणून जे काही गुणरहितम असं म्हटलेलं आहे गुणरहितम कामनारहितम अंतःकरणाची जी काही कामना आहे ती कामना निघून गेली पाहिजे भक्ती करत असताना. भक्तवर्य श्री प्रल्हादासाठी भगवान नरसिंहाने अवतार धारण केला. अवतार धारण केल्यानंतर भगवान नरसिंह प्रसन्न झाले. प्रल्हाद भद्र भद्रंते प्रीतोहम ते सर्वोत्तम वरमुनीश्वर भीमतम काम पुरस्नेहम मुना हे प्रल्हादा कल्याण असतो मी तुला प्रसन्न झालोय काय मागायचे ते माग. त्यावेळेस भक्तवर्य श्री प्रल्हादजी म्हणतात देवा तुझी भक्ती करून जर कुणी मागणी करत असेल तर तो भक्त नाही. नसतं आशिष आशा असते नसतं भक्ती हा सवय वणिक तो व्यापारी आहे. भक्तीमध्ये कामना नसते सातू न काम आहे मान म्हटलेलं आहे. ही भक्ती जी आहे भक्तीमध्ये काम नाही जिथं काम आहे तिथं राम नाही जिथं राम आहे तिथं काम नाही. म्हणजे भक्ती करत असताना भक्तीमध्ये कसली एक प्रकारची काही इच्छा असते कामना असते याने बहुत जोडते पेटे जयाची भजने भोगासाठी जे आशा ते मेरे दृष्टी बंद झाले. अंतःकरणाची जी काही इच्छा आहे ती सर्व इच्छा निवृत्त झाली. इच्छा फक्त परमात्मा स्वरूपाची इच्छा अंतःकरणामध्ये राहिली. प्रतिक्षण वर्धमान ही भक्ती कशी आहे क्षणाक्षणाला वर्धमान भक्ती आहे. माऊली वर्णन करता वर्षाकाळी सरिता सर्व लागे पंडू सुता ते नित्य नवे भजता श्रद्धा दिसे ठाकी आहे सागरो मागणी जावा आणि गंगेचे ऐसा परिभरो प्रेम भाव तैसे सर्वेंद्रिया सहित मधमाली सुनिचित्त हे रात्री देव मनत उपासती मिळवणी मिळतच असे समुद्री गंगा जळ तैसे गंगामाया समुद्राला मिळतात मग थांबतात का तर थांबलो बरं झाला आता नाही जायचं असं म्हणतात नाही मिळवणी मिळतच असे परत जे काही गंगेचा प्रवाह आहे तो गंगेचा प्रवाह समुद्रात मिळत असतो. तसं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा परमात्म्याची भक्ती चालूच असते. विठ्ठल प्रतीक्षण वर्धमान असल्यामुळे ती भक्ती अविच्छिन्न स्वरूपाची आहे. अविच्छिन्न असल्यामुळे प्रतिक्षण वर्धमानम आहे. प्रतिक्षण वर्धमानम असल्यामुळे अविच्छिन्न स्वरूपाची आहे अखंडता आहे की नाही. आता थोडं जर आपण चिंतन केलं तर प्रेमामध्ये विच्छेद होतो देशामुळे विच्छेद होतो काळामध्ये विच्छेद होतो दुःखामुळे विच्छेद होतो.
पण खऱ्या प्रेमामध्ये कसल्याही प्रकारचा विचार होत नाही. आपण थोडा जर विचार केला, देश बदलला प्रेम कमी होतं, काळ बदलला प्रेम कमी होतं. माणसाने जर आळंदी पंढरी सोडली, जर दुसऱ्या देशात गेला तर आळंदी पंढरी प्रेम राहत नाही. देश बदलला, देशामुळे प्रेमाचा विच्छेद होतो. काळ बदलला, आषाढी वारी गेली, आषाढी वारी आली की प्रेम निर्माण होतं, आषाढी गेली की प्रेम संपून जातं. अनुभव आहे सगळ्याचा. म्हणजे आता बघा, आषाढी वारी आली, सगळ्यांना वाटतं आता पंढरीला जावं. आषाढी गेली नाही गेली, परत पंढरपूरला जावं अशी इच्छा राहत नाही. काळाचा भेद आहे. काळामुळे काय होतं, प्रेमामध्ये विच्छेद निर्माण होतो. दुःख आहे, त्या दुःखा सगळ्यामुळे प्रेमामध्ये प्रतिबंध होतं. खऱ्या प्रेमामध्ये कधीही विच्छेद होत नाही. अविच्छिन्न ज्ञानोबराचं गोड वर्णन करता, आकार रस्तुला नाशिवंत, हे तर जाईल भूमी आत, दयावरी हरी चालत, तेने होईल कृतकृत्य, देह जावो अथवा राहो नैवेद्याला विठ्ठल सूचना तर नाही ना. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, तुझा गुण आपली मिळे तरी मी होईन गंगाजळ, हरी अभिषेक अनुदिनी सुखे सर्वांगावरील लोळे. ज्ञानोबा वर्णन करतात. काय भक्तीची परिसीमा आहे, काय अविच्छिन्नता आहे, काय अखंडता आहे. आकार असून नाशवंत आहे, जाणार आहे, भूमीमध्ये जाणार आहे, पण त्याच्यावर श्रीहरी परमात्मा चालतील तर तेने होईल मी कृतकृत्य. आमचा जो काही दुसरा गुण आहे आप, ते आम्ही जिथं भगवान परमात्म्याला नित्य अभिषेक होतो त्या गंगे जळामध्ये आम्ही समर्पित हो. हरी अभिषेक अनुदिनी सुखे सर्वांगावरील लोळे. तिचा गुण जो आहे तेज, परमात्म्याला ओळखण्यामध्ये आमचा जो काही तिचा तिसरा गुण आहे तो आम्ही समर्पित करू. वायू आकाश, परमात्म्याला जे काही हवा घालण्यासाठी आमच्या शरीरातलं वायू तत्व आम्ही समर्पित करू. आणि आकाश तरी जे प्रासादी राहील, ज्ञानोबरावर भगवंताचा जो प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये आमच्या शरीरातलं आकाश तत्व आम्ही समर्पित करू. म्हणजे किती अविच्छिन्नता आहे. एकदा प्रकार असा घडला गेला, श्री राधा माताजी त्यांच्या सखी होत्या, श्री ललिता माता. त्यांनी सांगितलं, श्री राधा माताजी शोक करीत होत्या, भगवान भेटावे, भगवान भेटावे, भगवान भेटावे. ते श्री ललिताजींना पावलं नाही. ते भगवान परमात्म्याने गेले, श्रीकृष्ण परमात्म्याने गेले. श्रीकृष्ण परमात्मा म्हटले, त्यांनी विनवणी केली, श्री राधाजी मातांना तुमचं दर्शन पाहिजे. भगवंतांनी काही लक्ष दिलं नाही. नाराज होऊन ललिता माता, जी काही ललिताजी आहेत, आल्या. ललिताजी आल्यानंतर श्री राधाजी माता म्हणतात की मला माहिती आहे तू तुझे परमात्म्याने गारणं ऐकलं नाही, पण आता एक लक्षात ठेव, जरी परमात्माने मला दर्शन दिलं नाही, आता माझा देह पडणार आहे. देह पडल्यानंतर काय करायचं, हा समोर जो तमाल वृक्ष आहे त्या तमाल वृक्षाला माझा देह बांधून टाकायचा. का बांधायचा, कारण भगवंताचा रंग हा तमाल वृक्षाप्रमाणे परमात्म्याचा रंग आहे. जरी भगवंताची मला भेट नाही झाली तरी माझं जे काही शरीर आहे त्या तमाल वृक्षाला बांधण्यामुळे कितीतरी काळ त्या परमात्म्याशी संलग्न राहिले. विठ्ठल विठ्ठल अविच्छिन्नता सांगितली आहे. परमात्म्याचे जे प्रेम आहे सूक्ष्म आहे. मुका स्वादनवत, मुख्याने साखर खाल्ली गोड लागली, सांगता येते का? सांगता येत नाही. प्रेम नाही सांगता बोलता जावेचा अनुभव चिंता चित्तदाने. प्रेमाचं स्वरूपाचं चिंतन करता येत नाही. सूक्ष्म तर आहे, त्याचं ज्ञानही होत नाही. प्रकाशाचे कॉपी पाहते. एखादा जो प्रेमी भक्त असतो, कुणाला ते प्रेमाचा अनुग्रह झालाय, भगवत कृपेचा अनुग्रह झालाय ते समजत पण नाही. मला सूक्ष्मतर आणि अनुभव रूपम ठीक आहे. ती गोडी जी आहे, तुका म्हणे कृपा करेल नारायण तरीच हे वर्म पडे ठाई, किंवा भक्ताचा महिमा भक्ताची जाणते. अनुभव रूपम अशा प्रकारचे भक्ती प्रेम आहे. हे शुद्ध निर्मळ हृदयाचं प्रतीक आहे. मला ज्या हृदयामधून निर्मळ हृदय कोणतं म्हणायचं, ज्या हृदयातून कामना निघून गेली, ज्या हृदयातून गुण निघून गेलेले आहेत, ज्या हृदयामध्ये प्रेमाचं कधी विच्छेद होतच नाही, ज्या अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते, ज्या हृदयामध्ये प्रेम सतत वाढतंय महाराज. आता सामान्य जीवाचं चिंतन जर आपण केलं तर त्यांच्या ठिकाणी भक्ती उद्धृत होते, प्राप्त होते. पण ती भक्ती विशिष्ट काळापुरती असते, विशिष्ट मर्यादेपुरती असते. त्यांची भक्ती अखंड राहत नाही. श्री तुकोबरावर सांगतात, असे जे भगवत भक्त आहेत ते धन्य धन्य भावशील, ज्यांचे हृदय निर्मळ. मग ते करतात तरी काय,
पूजे प्रतिमेचे देव संत मनाचे भाव अंतकरणातल्या शुद्ध भावने भगवत भक्त महात्मा काय करतो? पूजे प्रतिमेचे देव संत मनाचे भाव अवघे अवघे ब्रह्मरूप नेता नाही ठाव ते महात्मा देव कैसा आहे? परमात्मा तर सर्व व्याप्तच आहे. परमात्मा कणाकणामध्ये मूर्तीमध्ये देव नाही का? मीच देवाशी सांगसे या लोकाविषयाच्या सुखा टोकण्यास अमृताची बोगी पुढीला सांगसे आपण उपवासी म्हणून तो भगवत भक्त महात्मा काय करतो? हृदय निर्मळ असल्यामुळे शुद्ध अंतःकरणानं परमात्म्याची आराधना करतो, पूजा करतो. संत काय म्हणतात? संत म्हणती तेथे भाव अंतःकरणातल्या शुद्ध भावनेमुळे. कारण तुकोबऱ्या वर्णन करता भाव धरीत त्या तारील पाषाण. मूर्ती काय दगडावर जरी भाव धरला तरी तो जे काही भगवान तो प्रसन्न होता. एक कथा आलेली आपल्या भक्तिशास्त्रामध्ये. धनाजी चाटे नावाचे संत होऊन गेले. धनाजी चाट्याची शेती केली. धनाजी संत जे काही महाराज होते त्यांच्या घरी महात्मा लोक आले. सगळेजण महात्मा लोक आल्यानंतर त्यांनी पाहिलं एक महात्मा जे आहेत शालिग्रामाची पूजा करीत होते. शालिग्रामाची पूजा करीत असताना ते म्हटले मलाही शालिग्राम द्या पूजेला. अंतःकरणामध्ये 5 वर्षाचे बालक होते. शुद्ध भावना प्रेम होतं. आता ते महात्माजी म्हणाले ह्यांना कसं काय आपण देणार? म्हणजे पूजा करेल की नाही काय सांगता येतं. त्यांनी काय केलं? शेतातलाच एक काळा धोंडा होता. शेतातलाच काळा धोंडा काय म्हणते हा शालिग्राम आहे, पूजा करायची. आता अंतःकरणामध्ये शुद्ध भावना होती. भाव धरीत त्या तारेल पाषाण. ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भावना आहे त्याला दगड दिला काय वीट दिली तरी काय तर तिथं देव प्रसन्न होणारच आहे. शुद्ध भावना नसेल तर पंढरपूरला गेला तरी काय उपयोग आहे? सांगण्याचं तात्पर्य भगवंत्या महात्माजींनी काय दिलं? तो धोंडा दिला. तिथे मग काय करायचं? स्नान करायचं, तुळशी पत्र चढवायचं, नैवेद्य दाखवायचं. काय झालं एकदा देवाला भाकरी घेऊन शेतात जायचे. शेतात गेल्यानंतर भाकरीचा नैवेद्य दाखवला. शेळीला दाखवलं भाकरीचं नैवेद्य. त्या देवा खावा भाकरी म्हटली. त्यांना आपल्याला जसं आपण देवाला नैवेद्य आणलाय गेला का नैवेद्य? गेला नैवेद्य लागला. आपल्या अंतर्गत ते भावनाच आहे असे. नैवेद्य देवाला दाखवायचा नुसता. देवाने खावं का न खावं तो पुढचा विचार आहे. काय नाही आपण आणतो लगेच घेऊन जातो. म्हणजे धनाजी महाराज जे होते परमात्मा तो नैवेद्य दाखवला भाकरी खावा. देवाने काही खाल्लीच नाही. त्यांनी पण खाल्ली नाही भाकरी. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 7 दिवस झाले. दररोज नियम स्नान पूजा झाली की आई नाश्त्याला भाकरी द्यायची, शेतात जायचं, काम करायचं. ते देवाला भाकरी दाखवायची शालिग्रामाला म्हणजे त्या पाषाणाला. पण देव काय खातच नव्हते. आता 7-15 दिवस झाले. मग मात्र भगवान हादरले. म्हणजे सोपं नाही म्हणे आता मला माझी गादी सोडावं लागणार नाही. भगवान परमात्मा खाली आले. भगवान परमात्मा प्रकट झाले. भगवान परमात्मा भाकरी खाऊ लागले. धनाजी महाराज म्हणले अहो मी 15 दिवस झाला उपवासी सगळेच कशाला खाता म्हणे. आधी जा ना मी पण उपाशी आहे म्हणे. मग ज्यावेळेस भगवंतांनी तो जो काही भोग आहे तो आरती प्रसाद आहे नैवेद्य धनाजी महाराजांना दिला त्यावेळेस दररोज नित्यक्रम चालायचा असा. तिचे ज्या महात्म्याने तो पाषाण दिला होता ते महात्माजी एकदा आले. म्हणाले झालं का तुला दर्शन वगैरे? हो म्हणे दररोज देव येतो, माझा नैवेद्य ग्रहण करतो आणि मग म्हणजे मलाही तुझ्या भगवंताचं दर्शन करून दे. धनाजी महाराजांच्या कृपेमुळे ते जी काय दुसरी महात्माजी होती तसा त्यांचा अधिकार नव्हता, त्याच्या अंतकरणाची स्थिती नव्हती. पण धनाजी महाराजांच्या श्री संत धनाजी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनाही परमात्मा दर्शन झालं. विठ्ठल संत म्हणती तेथे भाव पूजे प्रतिमेचे देव. मग असं करत असताना शास्त्राप्रमाणे विधी जमला काय न केला काय त्याला त्यामध्ये काही महत्व नसतं. अभंगाच्या 3ऱ्या चरणात विधीनी Yeah.
भगवत भक्त जे असतात शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विधी असतो, निषेध असतो. विधी निषेध नेमती एक निष्ठा धर्मी त्याचं त्यांना ज्ञान नसतं. त्यास नेमती भाऊ आवडते होय या चित्ती एक भाव. डोळ्यांची तापकिळे कोण कोरे चांगले तुकोबऱ्या वर्णन करतात. एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्तीचे. उपमन्यू ध्रुव हे काय जाणती. प्रल्हादाच्या चित्ती नारायण उपमन्यू ध्रुव महाराज त्यांना काय माहित होतं का. काय नाही. आजा वेळ भिल्ली ताळीली कुंटणी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ब्रह्महत्या रसे पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. त्यांना काय शास्त्राचं ज्ञान होतं का. त्यांना काय विधी निषेधाचं ज्ञान होतं का. विधी निषेध नेमती एकनिष्ठा धर्मीची ती. एक पुराणामध्ये कथा आलेले कन्नप नावाचे भिल्ल होते. कन्नप नावाचे भिल्ल ते शिकार करायचे. विधी निषेध करणारा एखादा भक्त पाळणारा एखादा पुजारी आणि ज्याच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे त्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे सुंदर वर्णन केलेलं आहे. ते जे काय कन्नप नावाचे भिल्ल होते. डोंगरावर एक महादेवाचं मंदिर होतं. त्यांनी ते पाहिलं. तिथं गेले शिकार करीत असताना ते भिल्लच होते. पायाच्या जोड्यासकट त्या मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्यांनी पाहिलं सुंदर पूजा केली. त्यांनी पेराचं समर्पण केले. गंगेची धार चालू. त्यांनी पाहिलं जे काही झाडाचे पानं होते झाडाचे पानं तोडले. ते पानं घेतले. भगवंताला अभिषेक करायचा आहे. ते काही एखादा शिकार करून एखादा प्राणी मारलेला असतो तो प्राणीचा मांस घेऊन आलेले होते. तोंडामध्ये चूळ भरून आणले होते पाण्याची. आणि ती तोंडातली पाण्याची जी काही चूळ आहे गंगेची चूळ आहे ते देवाला अभिषेक करायचा म्हणजे चुळीचं अर्ध पाणी महादेवाच्या पिंडीवर समर्पित केलं. आणि तर नैवेद्य दाखवायचं आहे. ते जे काही मांसाचे गोळे होते ते मांसाचे गोळेच पिंडीवर ठेवले नैवेद्यासाठी. ते जे काही 2-4 झाडाचे पानं आली होती ते ती काही पानं समर्पित केले. असं दररोज घडायचं. दररोज घडत असताना तो ब्राह्मण म्हणायचा सकाळी मी सोहळ्यामध्ये पूजा करतो आणि संध्याकाळी आल्यानंतर हा कोण अशा माझ्या सर्व पूजेचा विध्वंस करतो. हे सगळं बघण्यासाठी एका रात्री तो जो काही ब्राह्मण आहे त्या ठिकाणी राहिला मंदिरामध्ये. राहिल्यानंतर नियमाप्रमाणे ते कन्नप नावाचे भिल्ल आले. जोड्यासकट आले. चप्पल काढली नाही. जोड्यासकट आले. ते काही सर्व त्यांचा जो विधी होता तोंडाचं पाणी समर्पित करायचं. मांसाचा नैवेद्य दाखवायचा. झाडाचे जे काही पानं आहेत ते समर्पित करायचं. एकदा परमात्म्याने काय केली लीला केली. दाखवायचं होतं त्यांना भगवंताला. काय केलं भगवंताचा विग्रह होता. शिवाचा विग्रह होता. तर एका भगवंताच्या डोळ्यातून काय धार रक्त येऊ लागलं. रक्त येऊ लागल्यानंतर त्या कन्नप नावाच्या भक्तांना वाटलं भिल्लाला वाटलं की देवाच्या डोळ्यातून रक्त येते त्या ते देवाच्या डोळ्याला इजा झालेली आहे. मग आपण काय केलं पाहिजे त्या डोळ्याला आपला डोळा लावला पाहिजे. जी काही सुरी होती ती सुरी काढली. सुरी काढली आणि आपला जो काही डोळा आहे तो डोळा काढला आणि देवाच्या डोळ्याला लावला. ते पुजारी बघत होते भक्ती कशी असते ते. आणि मग आता देवाने दुसरी लीला केली. दुसऱ्या डोळ्यातून सुद्धा रक्त येऊ लागलं. भिल्लाने काय केलं कन्नप नावाच्या भिल्लाने काय केलं आता दुसरा डोळा काढल्यानंतर मला देवाचा डोळा दिसणार नाही म्हणून एक हात जिथून रक्त येत होतं त्या डोळ्याला लावला आणि दुसऱ्या हाताने जो काही आपला डोळ्यात तो काढला आणि तोही देवाला लावल्यानंतर भगवान परमात्मा प्रकट झाले. विठ्ठल प्रकट झाल्यानंतर ते पुजारी जे होते सोहळ्यामध्ये पूजा करणारे ते पण आल्यानंतर त्यांनी भगवंताला दंडवत घातलं. कन्नप भिल्लांच्या संगतीमुळं त्या महात्माजींच्या संगतीमुळे मलाही दर्शन झालं. म्हटले देवाने सांगितलं म्हणजे पहा पूजा अशी असते. पूजा करत असताना सगळे उपचार पाहिजे पण त्यामध्ये प्रधानता काय भावाची प्रधानता आहे. परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाची प्रधानता आहे. शुद्ध भावाची प्रधानता आहे. शुद्ध भावाची प्रधानता नसेल अंतःकरणामध्ये यथार्थ ज्ञानाचे जर मुख्यत्व जर त्यामध्ये नसेल आणि किती जर आपण सोहळ्यामध्ये जर उपचार केले तर ती जी काही पूजा आहे परमात्म्याला समर्पित होत नाही. विधी निषेध नेमती. मग ह्याचा अर्थ आपण मांस द्यायचं देवाला तसं नाही. जेवढा आपल्याला विधी निषेध पाळता येईल जेवढा आपल्याला कळता येईल खरं सांगायचं म्हणजे विधी निषेध हे पाळला पाहिजे. शुद्ध अंतःकरणही पाहिजे. विठ्ठल विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती तुझी प्रतिमेचे देव तंत्र म्हणते तेथे भाव. त्याचा भाव भक्तीचा परिणाम तुकोबऱ्या अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतो. तुका म्हणे दे पैसे तुका म्हणे देवा तुका म्हणे पैसे देवा तुका म्हणे देवा
होणे लागे त्याच्या भावा भक्तीमध्ये सिद्धी जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत विधी निषेध पाळला पाहिजे. भक्तीमध्ये सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो विधी निषेधाच्या आधीच होतो. तो तर महात्मा आहे. जोपर्यंत तुका म्हणे मन उन्मन जो होय तोवर स्वय विधी पाहिजे. जोपर्यंत मनाचा बाध होत नाही तोपर्यंत विधी निषेध शास्त्र अनुसरून साधकांनी वागलंच पाहिजे. मनाचा बाध झाल्यानंतर जरी अतीत झाला निश्चय गुणपती विचारता को विधी को निषेध जो अतीत झाल्यानंतर त्याला कसल्या प्रकारचा विधी निषेध नसतो तरी सुद्धा तो महात्मा आहे. श्रेष्ठ मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे आरोपिक व्हावे लोकाप्रती न बुद्धी भेदम जने. पूर्ण कोणा जरी प्राप्त झालाय तरी तो महात्मा लोक संग्रहासाठी ते कर्म करीतच असतो. हे जे काही वर्णन केलेलं आहे ज्याचं कारण असं म्हटलंय न तत्सिद्धो लोक व्यवहारो हेया असं म्हटलेलं. भक्तीमध्ये सिद्धी प्राप्त होत नाही तोपर्यंत विधी निषेधाचा त्याग करता येत नाही. ज्याच्या अंतकरणे पूर्ण भगवंताविषयी प्रेम भाव उत्पन्न झालेला आहे त्याला आपण कोण सांगणार विधी आणि निषेध करा म्हणून. तो विधी निषेधाचा आधीच गेलेला असतो. महाराज विधी निषेध नियमते एक निष्ठा धर्मी चित्ती त्याचा परिणाम काय होतो श्री तुकोबाराय सांगतात त्या भगवत भक्ताच्या अंतकरणातल्या भावनेप्रमाणे त्या परमात्म्याला कसा विग्रह धारण करावा लागतो. तुका म्हणे तैसे देवा कोणे लागे त्याच्या भावा तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव विठोबा. अशा प्रकारे तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्याच्या भावा. आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. वैशाख वद्य पंचमी सुदिन गुरुवारी प्रयाण करी चोखा. आज वैशाख वद्य पंचमी आहे. संत श्रेष्ठ श्री चोखोबार यांचा हा आज त्यांनी भगवत चरण मंगळवेढा क्षेत्रामध्ये आपला जो काही देह आहे देह पावनानं त्याच्या समर्पित केला. आणि मग 7 दिवसांनी परत वैशाख वद्य त्रयोदशी दिवशी भगवान स्वतः पांडुरंग परमात्म्याने हस्ते निक्षेपण आपले हाते करुणियानंते पाषाण ठेवी राहेर पोळी प्रबंधी करीती नामामणी धन्य विठोबाची कृपा जाईल माझ्या बापा. वैशाख वद्य त्रयोदशीला श्री चोखोबार यांची जी काही समाधी स्वतः पांडुरंग परमात्मा करतात. अत्यंत हा महत्वाचा आजचा दिवस वैशाख वद्य पंचमी सुदिन गुरुवारी प्रयाण करी चोखा असे थोर महापुरुष भगवत भक्त त्यांचा हा पुण्यस्मरणाचा हा काला. जगज्जननी आदिशक्ती मुक्ताबाई त्यांचाही वैशाख वद्य दशमीच्या दिवशी असताना जो काही उत्सव आहे तोही उत्सव आहे. आणि भगवान गुरु शनिवारी सांग शनिवारी काही ठिकाणी शुक्रवारी दिला
कॅलेंडरमध्ये पण नामदास करणार आहेत शनिवारी असं आव्हान कर. शनिवारी वैशाख वरती जी काही दशमी आहे, दशमीच आहे ना, दशमीला वर्षात वैशाख वरती दशमीला गजननी आदिशक्ती मुक्ताई माता त्यांचा असणारा जो काही उत्सव आहे तो काही उत्सव आहे. मला वाटतं महाराजांचं भजन कीर्तन असते, पंगती आहे विठ्ठल विठ्ठल. असे सर्व संतांचे असणारे उत्सव आहेत. श्री तुकोबारे सांगतात, तुकामध्ये तैसे देव होणे लागे त्यांच्या भावा, जया पूजेच्या आधारे पांडुरंगे परमात्मा स्वतः त्यांचा जो काही उत्सव आहे तो उत्सव करत असतो. भगवंताच्या भक्ताच्या अंतकरणातल्या भावनेप्रमाणे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरविते इच्छा. भक्ताच्या इच्छेप्रमाणे परमात्मा आपलं जे काही रूप आहे ते रूप आपलं परमात्मा धारण करत असतात. काय झालं, जगदगुरु शंकराचार्य यांची श्री पद्मपाद नावाची भक्ती, त्यांचं पूर्वीचं नाव सनंदन होतं, त्यानंतर पद्मपादाचार्य म्हणून लागले. त्यांची चरित्रात एक कथा सांगतात की ते भगवान नरसिंहाची उपासना करायचे. नरसिंहाची उपासना करत असताना जंगलामध्ये आराधना करू लागले, नरसिंह भगवंताचं ध्यान करू लागले, पूजा करू लागले. एक पारधी तिथं आला, तो म्हणाला कुणाची उपासना करतात? त्यांनी सांगितलं भगवान नरसिंहाची. तो कसा आहे म्हणे प्राणी, आता ते शिकारी पारधी होतं, त्याला काही कळत नव्हतं. ते म्हणजे ती काही सिंहासारखं नाही किंवा वाघासारखं असं कुठलाही प्राणी नाही म्हणे, त्याचं जे काही मुख आहे सिंहासारखं आहे, त्याचं शरीर माणसासारखं आहे म्हणे. असा प्राणी तुला सापडला तर घेऊन ये. कोण म्हटलं असं? श्री पद्मपादाचार्य म्हणजे सनंदन महाराज. कुणाला म्हणाले? ते पारध्याला म्हणून लागले. तर त्या पारध्याला काही ज्ञान नव्हतं. पारधा जंगलामध्ये गेला, तसं त्याला वाटलं वाघ सिंह असतात, डांग्या कोल्हा असतो, तसाच हा मस्त गजाचं सिंहाचे आणि मनुष्याचं शरीर असं कोणते प्राणी असेल. आणि तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्याच्या बाबा. काय सनंदन महाराजांची भक्ती असेल, त्यांच्या या भक्तीमुळं एका वेलीमध्ये जाळ्यामध्ये त्या पारध्याने त्याचं शरीर म्हणजे माणसाचं आहे आणि मुखकमल सिंहाचं आहे अशा प्राण्याला धरून आणलं. विठ्ठल विठ्ठल. भगवान नरसिंहच होते. भगवान नरसिंहांनी दर्शन दिलं. एकदा काय झालं, भगवान शंकर परमात्मा गोकुळामध्ये देवाच्या दर्शनाला आले, बालकृष्णाच्या दर्शनाला आले. भगवंतांनी त्या छबीचं वर्णन केल्यानंतर कैलास पर्वतावर आईसाहेबांना वाटलं, पार्वती देवीनाही वाटलं आपले देवाचं दर्शन केलं पाहिजे म्हणून. आणि मग देवाचं दर्शन गोपिकाचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये आल्या. आणि आल्यानंतर ते भगवंताचं रूप पाहिलं, कृष्ण परमात्म्याचं रूप पाहिलं. तर लहान लहान बाळ असल्यानंतर कुठल्याही माऊलीला जे काही आनंद वाटतो, आपल्या लहान बाळाची आठवण येते. आणि सहजच पदराखाली भगवती जगजननी मैयाने काय केलं, पदराखाली घेतलं. पदराखाली घेतल्यानंतर पार्वती मातेला कृष्ण परमात्माने अनुभव आला. त्यांना वाटलं माझा गजाननच आहे काही असं वाटू लागलं. सोंडाचा जो काही स्पर्श आहे तो सोंडेचा स्पर्श अनुभवू लागला. पदर वर करून आईसाहेब पाहतात तर कोणी बाळकृष्ण परमात्मा आहे. परत जे काही परमात्मा सांगायला लावल्यानंतर परत असं वाटू लागलं की षडानंच माझा जो काही कार्तिक आहे, कार्तिक दूध पितोय काय असं वाटू लागलं. ज्यावेळेस परत पदर वर करून पाहिला तर बाळकृष्ण परमात्माच होते. आईसाहेबाला कळायला वेळ लागला नाही, जगजननी माता होते, त्यांना कळालं की भगवान परमात्मा माझ्या मनातले भावना पाहून कार्तिक स्वामी झाले होते. तैसे देवा होणे लागे त्याच्या भावा, काम इच्छा तया तैसा होसे राणी यशोदेच्या स्तनी पान करी. श्री तुकोबारे सांगतात, एकदा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनजी एकदा रथामध्ये सहज फिरायला निघाले. फिरायला निघाल्यानंतर वनाची शोभा अत्यंत सुंदर होती. तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे, काम इच्छा तया तैसा होसे राणी. आणि मग जे काही सुंदर वन होतं, अर्जुन महाराजांना वाटलं या ठिकाणी जर सुभद्रा माता असतात म्हणजे सुभद्रा ज्या असत्या खूप चांगलं झालं असतं असं म्हटले. भगवंताने अंतकरणात ते भावना ओळखली. भगवान परमात्मा जरा दूर गेले. भगवान परमात्मा दूर गेले आणि भगवान पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा सुभद्रेचं रूप धारण करून आले. आल्यानंतर मग अर्जुन महाराज म्हणतात, बाई बरं झालं म्हणे, तुझी आठवण करत होतो, तू आली असती तर बरं झालं असं मला वाटलं होतं, तू आली बरं झालं म्हणे. देव म्हणाले अरे मीच तर आहे म्हणे, तुला काय माहिती म्हणे, तुझ्या इच्छेसाठी वय भक्ती केला तैसा. पुढची कथा आपल्याला माहिती, ती अंगठी जी आहे ती अंगठी देवानीच्या सुभद्रेच्या हातामध्ये घातल्यानंतर आता सुभद्राजी म्हणतात, देवा म्हणते भगवंत हे स्वामी आता देव येतील, देव बघतील आपल्याला, आता जायला पाहिजे आपण. आणि मग सुभद्राजी निघून जातात. सुभद्राजी निघून गेल्यानंतर परत परमात्मा येतात, जी काही विष पालट करतात, परत येतात. आणि आल्यानंतर जी हातात हाती असते ती रथ हातपणे ते अंगठी परमात्मा असा सुद्धा. अर्जुन महाराज म्हणतात, ही अंगठी मी तर सुभद्रेला घातली होती म्हणे, आणि अंगठी कसं काय तुमच्या हातात आली? देव म्हणाले, अरे अर्जुना म्हणे तुझ्यासाठी मी सुंदर झालो होतो. विठ्ठल
जाणे जाणे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्याच्या भावा. अर्जुन महाराज किती गोड वर्णन करतात. भक्त जैसेनी जे तप आहे ते तर तेचे होतच आहे. तो मी तुझे झालो आहे खेळणे आधी. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना बघ, भक्त जिथं ज्या भावनेने पाहते तिथं माझं स्वरूप तसं बनत असतं. तो मी तुझे झालो आहे खेळणे तुझे म्हणजे आज मी तुझं खेळणं झालेलं आहे. काय नाही अर्जुनाने म्हणावं विश्वरूप दाखव, देवाने विश्वरूप दाखव. अर्जुनाने म्हणावं आता ते विश्वरूप टाकून द्या, चतुर्भुज रूप धारण करा. आता काही सोपं आहे का मला खेळता काढा टोपी घाला असं आहे का ते? नाही ना मला अवघड आहे ना. काय एखादा मनुष्य घरी यावा, आपल्या मुलाला मुलगी बघावी, चांगला आमरस झोडून खावा, भरपूर खावा, जेवण करावं, जाताना म्हणून तुमची मुलगी पसंत नाही त्या पित्याला काय वाटलं मला वाईट वाटेल का नाही. एवढा सगळा हुंडा जमवला, चांगलं जेवण केलं, आता नंतर मुलगी पसंत नाही नाही का? वस्तू घेऊन ये वाळीचे, रत्नाशी दूषण ठेवीचे, कन्या पाहुण्या मनीचे मना नाही. ज्ञानोबा वर्णन करतात. पेढ्याच्या दुकानामध्ये गेला, म्हणाला देवा म्हणजे दुकानदाराला म्हणाला कसा आहे पेढा आहे? 50 रुपये किलो आहे म्हणे, जरा चव बघू द्या ना म्हणे. 2-4 पेढे कोणाला खाल्ले आणि म्हणे तुमचे पेढे काही आम्हाला परवडत नाही म्हणे. आता जमल का म्हणा, चालत नाही तसं. तसं आता काय तुम्ही तुझे झालो आहे खेळणे आधी सखे ते महत्वाचं सर्व मी दुःखम हे कृष्ण हे आजावश्यक. जसं जसे अंतःकरणामध्ये भक्ताने भावना धारण करावी तसा तसा जो काही भगवान परमात्मा आहे भक्तासाठी त्या भक्ताच्या प्रेमामुळं भावाच्या आविर्भावामुळे परमात्मा तसं तसं बनत असतात. त्याचं कारण आहे धन्य भावशील ज्याचे हृदय निर्मळ तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती तेथे भाव. ज्ञानेश्वर
राजा